बलात्कार करण्यात आला. ऍक्च्युली बलात्कार बोलायला पण लाज वाटते हो. मर्दाची अवलाद असं करत नाही. आणि तिच्या शरीराचे लचके तोडण्यात आले. लचके म्हणजे माणसाला लाज वाटेल ना, माणसाला माणसाची माणुसकीची लाज वाटेल, मनुष्य जातीची लाज वाटेल ना, इतकं वाईट कुकृत्य झालं तिथे. आणि झालं ते त्याच्यानंतर समाज जागा झाला. एक 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 करत करत संभाजीनगरला पहिला मोर्चा निघाला. मराठा समाज मोर्चामध्ये उतरला. मराठा समाज याच्यासाठी उतरला की आम्हाला आरक्षण द्या. खरं तर आम्ही शतशः आभारी आहोत त्या मायमाऊलीचे, जिच्यामुळे समाज एक झाला आणि तिने समाजाला एक वेगळी प्रेरणा दिली आणि तिने समाज एक केला. लाखोनी, आधी हजारोनी, नंतर लाखोनी, नंतर करोडोनी मराठा समाज एक झाला. आम्ही आमची मागणी घेऊन उतरलो, आम्हाला आरक्षण द्या. आज महाराष्ट्रामध्ये बघायला गेलं ना 50+ मराठा समाज आहे. जातीवाद करायचा विषय येत नाही, कुणाचं आरक्षण मागतच नाहीये किंवा कुणाचं कमी करा याही मुद्द्यावरती आम्ही नाहीये. आमची मागणी एकच होती. अहो 2-2 आणि 3-3 मार्कांनी IAS आणि IPS ला विद्यार्थी हुकतायत. MPSC UPSC बाजार झाला मराठा समाजाचा, कुठंच उभे करत नाहीयेत. एवढं महागडे क्लासेस लावायचे मोठमोठे. आज मी बघतोय दिल्लीला, पुण्यामध्ये मोठमोठे क्लासेस आहेत. आज इकडचा शेतकरी मराठवाड्यातला, विदर्भातला बाप शेती विकतोय, कर्ज काढतोय. मायच्या गळ्यातलं सोनं घाण ठेवून उरीला पुण्यामध्ये शिकायला पाठवतोय, क्लासेस करतोय UPSC MPSC चे. पोराला शिकवायला पाठवतोय. होतंय काय? पोरग 4 मार्काने आऊट, 5 मार्काने आऊट, 2 मार्काने आऊट, अर्ध्या मार्काने आऊट. अरे करायचं काय? किती दिवस? करोडोने मोर्चे निघाले आपले. आपल्या मागे समाज उभा राहिला. प्रत्येक घराघरातून बघायला गेले ना 70 आणि 80 वर्षाचे म्हातारे पण रस्त्यावरती उतरले. आरक्षण आमच्या हक्काचं आहे, ते कुणाच्या बापाचं नाहीये, ते आम्हाला मिळालं पाहिजे. आणि प्रत्येक तरुण बघता बघता रस्त्यावरती उतरला आणि मराठा समाजाने एक वेगळा आदर्श घालून दिला. कुठंतरी वाटलं होतं की समाजाला आरक्षण मिळेल, कारण समाजच एवढा आहे. लोक म्हणतात मराठा समाजाकडे खूप पैसा आहे, 2-2, 3-3 आकडी सातबारे आहेत. अरे काय राहिलंय? एका बापाला 4 पोरं झाली, 4 जणांना 16 झाली, 16 जणांना 64 झाली. काय राहिला सातबारा? अहो गुंठ्यावरती आले. 100-100 एकरचे मालक गुंठ्यावरती आले. आणि आजही लोक म्हणतात की यांच्याकडे खूप पैसा आहे, यांना आरक्षणाची गरज नाही. अरे कशी गरज नाही? या आजकालच्या नवयुगामध्ये आरक्षण ही रूपी एक असा किडा वळवळायला लागलेला आहे ना, की त्याने सगळ्या समाजामध्ये फूट निर्माण केली. जातीचं जातीबरोबर पटना. आपण आज उतरलो ना बाजारामध्ये, आपण जात जात करत उतरलो आहोत. हा कोणत्या जातीचा, तो कोणत्या जातीचा, तो कोणत्या जातीचा. अरे काय करायचंय जातीचं? माझ्या राजांनी 350 वर्षापूर्वी 18 पगड आणि 12 बलुती समाज एक केला आणि मावळा नावाची जगातली सगळ्यात मोठी लढवलेली संघटना उभी केली, त्याला मराठा हे नाव दिलं. आपण त्यांचा आदर्श विसरलो. आजही बघायला गेले ना सोशल मीडियावरती काही नास्ती अवलादी अशा आहेत ना की छत्रपतींची पण एडिटिंग करतात. इतका विचित्रपणा चालू आहे. तरुण पिढी भरकटली, संपली. राहिलंय काय महाराष्ट्रामध्ये? मराठी माणसाकडे काय राहिलंय? एक तर आपले नेते आपल्या पाठीशी नाही, एक तर मराठा आरक्षणामध्ये जेवढे पण शायनिंगचे चेहरे लोकांच्या डोळ्यासमोर आले ना 50% फुटलेले हे हरामखोर, हे 50% फुटलेले. अहो मी बघितलेले, मी एकाच बापाची अवलाद आहे, मी कधी फुटलो नाही. व्हाईट कॉलर आहे. जय शिवराय, जय जिजाऊ, जय शिवराय. परळीला मोर्चा बसला होता, सगळ्यांना आठवत असं. सेटलमेंट वरती बोलत होते. सेटलमेंट मला जुनं काढायचं नाही बरं का, पण सेटलमेंट कोण महामंडळ मागतोय, अरे कोण कोणाची खासदारकी टिकवतोय, कोण आमदारकी टिकवायचे मागा लागले. अरे समाजाने काय करायचं? या माय माऊली बसल्यात, माझा समाज माझ्या समोर आहे. माझ्या समाजाकडे राहिलंय काय? मला एक सांगा, आज ह्या वर्षी पाऊस चांगला झालाय. इथून मागचं मराठवाडा विदर्भात काय परिस्थिती होती? आज माझा शेतकरी आत्महत्या करतोय. काही दिवसापूर्वी मी ऐकलं होतं एका विद्यार्थिनीला कॉलेजचा पास काढायला पैसे नाही म्हणून बिचारीने आत्महत्या करावी. या महाराष्ट्रामध्ये, या छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्रामध्ये एका विद्यार्थिनीने आत्महत्या करावी. आज बघितलं, ज्या दिवसापासून आरक्षणात घोळ निघलेलं आहे ना, तेव्हापासून आहे ना 35 ते 40 आत्महत्या झालेल्या आहेत. तरुण पोरांच्या तरुण. लक्ष कोण देणार? मीडिया आपली नाहीये, सरकार आपलं नाहीये. मी यायच्याच आधी जरांगे पाटलाला फोन केला, भाऊ कुठल्या आमदारांनी खासदारांना बसवलेला तुला? मला आधी सांग.
आपण काय कुणाचं पदरचं पास आणि कुठेतरी नाचलं नाही का? आपलं जे आहे ते तोंडावरती असते. काय असं तुम्हाला आधीच सांगा, कुठल्या विरोधी पक्षवाल्यांनी बसवलं असं किंवा सरकारवाले तर बसवणार नाही, विरोधीने कुणी बसवलं असं मला सांगा बाबा. आपण येत नसतोय. म्हणजे एक रास्त आहे, माझी मागणी, माझं बोलणं एक रास्त आहे की बाबा उद्योग नको डोक्याला. म्हणून ते म्हणले असं काय नाही, अख्खा गाव एक झालाय आणि या गावाने आदर्श घालून दिलाय. तुम्ही जो आदर्श घालून दिलाय ना, की जो महाराष्ट्र, गुजरात, कर्नाटक, मध्य प्रदेश आणि गोवा जेवढ्या राज्यामध्ये मराठा समाज बसलेला आहे ना, या समाजाला आहे ना एक आदर्श म्हणून तुमच्याकडे बघतील हा साष्ट पिंपळगाव. आता ना मॅप वरती गेलेला आहे की या गावामध्ये मराठा समाजाचा आरक्षणाचा विषय चालू आहे, आमरण उपोषणाला बसलेले आहेत. अरे 70 आणि 80 वर्षाच्या म्हाताऱ्या बसले तिथं. काय कोणाला घेणं देणं आहे समाजाची? आजही तुम्ही बघा, कुठल्या आमदाराला घेणं देणं नाही, कुठल्या खासदाराला घेणं देणं नाही. या भागातला आमदार कोण असेल, खासदार कोण असेल मला माहित नाहीये, पण त्यांची फॅमिली इथून बसलेली नसणार आहे. पण या माय माऊल्या बसलेले आहेत, यांच्या वावरात पाणी नाहीये, यांच्या डोळ्यात पाणी आहे, डोळ्यात. समाजासाठी, अरे आपला समाज, ज्या समाजाने अखंड हिंदुस्थानचं नेतृत्व केलं, ज्या समाजाची दहशत 120 देशांमध्ये होती, जो समाज देशातला सगळ्यात मोठा लढवय्या होता, ज्या समाजामध्ये जगातली सगळ्यात मोठी ताकद होती आणि जो समाज देशामध्ये सगळ्यात मोठा एकनिष्ठ होता आणि ज्या समाजाकडे जगातला सगळ्यात जास्त पैसा होता, तो माझा छत्रपती शिवाजी राजा होता. या राजाचा आदर्श आजही 350 वर्ष झाले आजही तरुण घेतोय. ज्यांनी इतिहास वाचला ना, तो उपाशी मारणार नाही, तो 4 चौकात कुठंच फेल जाणार नाही. पण आज आपण बघतोय ना, मराठा समाजाला खरंच आरक्षण नाहीये. आम्ही म्हणत नाही की यांचं आरक्षण करा आणि यांना द्या, यांचा टक्का कमी करा आणि यांचा वाढवा, अजिबात नाही. मागच्या वेळेस बीजेपी आणि शिवसेनेच्या सरकारने आम्हाला 16% आरक्षण देण्याचं कबूल केलं आणि त्यांनी ते दिलं. मला माहित होतं आरक्षण भेटणार नाहीये. ही खूप मोठी गेम आहे समाजाबरोबर. कारण आजही बघायला गेलं ना, आपले नेते काय लायकीचे नाहीयेत बरं का. तुम्ही जेवढे समजता ना तेवढे हे लायकीचे नाहीयेत. शिक्षण संस्था यांच्यात, साखर कारखाने यांचेच, मोठमोठाले टेंडर यांचेच, कॉलेज यांचेच, सगळं यांचंय. मग जर मराठा समाजाला जर आरक्षण दिलं ना, यांची दुकानं बंद पडतात. हा मेन मुद्दा आहे. कधी पण लक्षात ठेवा, कधी पण इतर समाजाला दोष देऊ नका. आपल्यामध्ये ना 3-5 चालू केलेली, 3-5 वाद निर्माण करायची कामं चालू केलेली आहेत. त्याच्यामुळे ना कुठल्याच समाजाशी वाद घालू नका. आपण 18 पगड आणि 12 बलुती समाजाची लोक आहोत. आपण शिव छत्रपतींची लोक आहोत. त्यांच्या छत्रछायेखाली जगणाऱ्या समाजातली लोक आहोत. आपण कुणाला टार्गेट करत नाही. आजपर्यंत मराठा समाज कधीच बोललेला नाहीये की यांचं आरक्षण काढा आणि यांना द्या, त्यांचं काढा आणि आम्हाला द्या. असं कधीच झालं नाही. हा मुद्दा कुठंच छेडलेला नाहीये. अरे आपले नेतेच आपल्या पाठीमागे नाही. मी महाराष्ट्रात बरेच समाज आहेत, आपल्या कितीतरी 1000 जाती आहेत. प्रत्येक समाजावरती काय आला प्रॉब्लेम, त्यांचे नेते खंबीरपणे उभे राहतात. मराठा समाजाच्या मागे कोण उभं आहे? कोण उभं आहे? मराठा समाजाच्या मागे एकच गादी उभी आहे, साताऱ्याची, कोल्हापूरची. कोण आहे? आपलं कोण आहे? इलेक्शन आलं की मी मराठा समाज मागे, माझ्या मागे उभा राहील, माझी माय मावळी माझ्या मागे उभे राहील, कार्यकर्ते उभे राहतील. 40 रुपयाचे पेट्रोल टाकून मेले रे, साले 17 उचलून मेले. तू तुमच्या जिंदगीवर नेत्यांच्या मागे फिरून गेले. अरे भेटतंय काय? भेटतंय काय आपल्याला? म्हणून आजही जेवढे आदर्श आहेत ना, मोठमोठाले व्यक्तिमत्व या देशामध्ये मराठा समाजाचे IAS आहेत, IPS आहेत, सुपर क्लास मध्ये मोठमोठाले डॉक्टर आहेत. यांनी अभ्यास केलाय. फालतूगिरी करून, टिंगल करून, इमल खाऊन, गपचूप गायच्या म्हणून किंवा चपटी मारून जगलेली लोक नाही. ही महान आत्मे येते. म्हणून आज या कंडिशनला येते. आणि तुम्हाला मी एक सत्य परिस्थिती सांगतो. मला कोणावरती, मला कोणाला दोष नाही द्यायचा किंवा कोणाचे वाभाडे काढायचे नाही, पण माझ्याकडे लिस्ट आहे. मराठा आरक्षणामध्ये किती फुटले ना, मला सगळं माहिती आहे. कुणी पैसे घेतले, कोण मॅनेज झालं. अरे जातीची भार खाता, जातीची. अरे तुम्हाला लागा वाटला पाहिजे. अरे लेकरांच्या डोळ्यांमध्ये पाणी आहे, त्यांना ऍडमिशन भेटत नाही. आज बघायला गेलं तर लाखो रुपयाची मागणी केली जाते. आज MBBS चा प्रकार असा आहे, मराठा समाजाची एखादी विद्यार्थी किंवा विद्यार्थी गेला ना MBBS ऍडमिशन घ्यायला, 1.5 CR 1.50 करोड, 1.5 कोटीच्या वरतीच बोलायचं. करायचं काय? शिकायचं कुठं? आज इथं समाज बघायला गेलं ना तर हजारात ऍडमिशन होतात आणि आपण करोड रुपये, इंजिनिअरिंगला गेलो लाखो रुपये. अरे जायचं कुठं? शिकायचं काय? मुली आत्महत्या करायला लागल्या, मुलं आत्महत्या करायला लागल्या. आज मराठा समाजात बघायला गेलं ना तर सगळ्यात मोठी ना खंत म्हणजे आत्महत्येची.
अरे भिकार मंगळाच्या अवलंबी नाही येत आपण शिवशंभूंच्या इतिहासाचे साक्षीदार गडकोटांवरती ना डोळ्यामध्ये तेल घालून लढलेल्या मावळ्यांच्या रक्ताचे इतिहासाचे साक्षीदार नाही आपण आत्महत्या करतो. अरे तू आपल्या जिंदगीवर आत्महत्या करायचे दिवस आहे. लहानाचं मोठं करते माय लेकराला बाप रानात राब राब राबतो आणि त्या पोरग ज्या वेळेस आत्महत्या करतं ना त्यावेळेस तिचं हृदय काय रडतं ना हे त्या माऊलीलाच माहित रे. ज्या वेळेस दुष्काळ पडतो बाप कर्जबाजारी होतो ना आणि ती माय ज्या वेळेस तो बाप ज्यावेळेस आत्महत्या करतो ना तिच्या कपाळावरचं कुंकू पुसतं नाही ना असं होणे नाही. असं होणे नाही. हे झालं नाही पाहिजे. समाजाला वाली कोणच नाहीये आपणच आपल्या समाजाला वाली आहेत. तुम्हाला मी सांगतो ही ज्योत ज्या हा वनवा इथं पेटलेला आहे ना हा वनवा आहे ना अख्ख्या महाराष्ट्रामध्ये पेटला पाहिजे आणि या सरकारला फरक पडणार नाहीये. अरे आज आपण फक्त दिल्लीमध्ये पण आंदोलनावर बसलेले काही कुणाला घेणं देणं नाहीये. सरकार येतील सरकार जातील. सरकार म्हणजे काय माहितीये ना सरकारचं मिनिंग असं की तुम्ही आणि आम्ही जन्माला घातलेलं बांडगुळ म्हणजे सरकार असते. लक्षात ठेवा. मागच्या वेळेस आहे ना 2014 ते 19च्या सरकारमध्ये ना यांनी आपल्याला आरक्षण देण्याचं आहे ना कबूल केलं. यांनी 16% दिलं असं म्हटले. त्यावेळेस जे विरोधी पक्षामध्ये होते ना हे म्हणले की द्या आरक्षण समाजाला आरक्षण द्या आम्ही असं करू आम्ही तसं करू आम्ही हे आंदोलन करू ते आंदोलन करू. ठीक आहे यांची सत्ता गेली यांची आली यांनी तर तोंडालाच कुलूप लावलेले. कुणालाच घेणं देणं नाहीये. 3 प्रकारचे 3 तयार झालेले. आम्हाला वाटलं कुणाला तरी क्यू येईल रे आमची कुणाला तरी क्यू येईल पण आमची क्यू कुणालाच नाही. पण मी आज महाराष्ट्राला हा संदेश देतो. मी आज मराठा समाजातील तरुणाईला हा संदेश देतो. थोड्या दिवस वाढ बघा. थोड्या दिवस 144च्या वरती आहेत ना मराठा समाजाचे एमएलए आमदार 144 45च्या वरती 140च्या वरच आहेत. प्रत्येक तालुक्यातल्या माणसाने जर आमदाराच्या घरी चहा पाण्याचा कार्यक्रम केला ना 7-10 हजार लोक जाऊन बसली ना 10 दिवस सगळं तिथंच सगळं त्याच्या दारातच त्याची आक्रमण होईल आणि एवढं पण करून काय नाही झालं तर मराठा समाजाची फक्त 1 लाख विद्यार्थी आणि विद्यार्थिनींनी जर मंत्रालयावरती मोर्चा नेला ना मी आजपर्यंत बरेच मोर्चे बघितले बरं का. मुंबईच्या हद्दीपर्यंत घुसतात आणि मोर्चा सांगतात. लांबून येतात बरेच फलटणीती यांच्या मागे बरेच लोक उभी असतात. चालला मोर्चा आमचा मराठा समाजाचा हातात दांडके असतात भगवे झेंडे असतात शिव छत्रपतींच्या मुद्रा असतात आणि हे जातात चाफ्यांची गाड्या यांच्या अडवल्या जातात. मुंबईच्या हद्दीमध्ये घुसून देत आहे मोर्चा कॅन्सल होतो कसा. तुम्ही मॅनेज आहेत ना तुम्ही मॅनेज आहे तुम्ही पैसे घेता तुम्ही समाजाची भाड खाता सालेनो समाजाची भाड खाता. आमच्या अरे आम्ही रानोमाळ पाळलेलो आहे. रानोमाळ मला मॅडम मला 1.5 महिना घरात झोप नव्हती. घरात बसून नाही दिला पोलिसांनी. का आमची लग्न झाले आम्हाला बायका करून म्हणून आम्ही लढतोय का. आम्हाला काहीतरी वाटतं ना समाजाबद्दल. आम्हाला काहीतरी वाटतं या समाजाबद्दल की बाबा आपला समाज आहे. आज तुम्हाला जाणवणार नाही इथून पुढच्या आहे ना 20 वर्षानंतर आरक्षणाचं महत्व कळणार आहे. आरक्षणाचं महत्व कुठल्या समाजाला दोष देऊ नका. कुणाला गृहीत धरण्याचं कारणच नाही आपल्याला. आपलीच लोक मॅनेज आहेत आपलेच फुटलेले बऱ्यापैकी. मी तुम्हाला सांगतो मुंबईला चालले मंत्रालयाला चालले मोदीच अडवले जाते तो मोर्चा कॅन्सल होतो. कसा काय होतो. अभिव्यक्ती स्वातंत्र्य या देशामध्ये या घटनेचा नियम येतो. तू काहीही बोलू शकतो तू कुठेही बोलू शकतो तू कुणाला काहीही बोलू शकतो. हे सगळे मॅनेज झालेले. त्याच्यामुळे मराठा समाजाला एक माझी नम्र विनंती आहे. मला विद्यार्थी वर्गाला एक सांगायचंय की आपल्याला आरक्षण भेटेल मला असं वाटत नाही. कारण यांनी जो नंगा नाच चालू केलेला आहे सरकारने प्रत्येक सरकारने मागचे पण तेच हे पण तेच आणि आपले एमएलए आपल्या बरोबर नाही आपले खासदार आपल्या बरोबर नाहीये. त्याच्यामुळे मला नाही वाटत हे आरक्षण देतील. एकदाच घुसा आणि भगवाच दाखवा यांना. एक तर डायरेक्ट मंत्रालयावरती चला नाही तर आमदारांच्या घरी ठिय्या आंदोलन करा. घरातूनच नाही बाहेर पडून द्यायचा. कसं नाही तिथं आरक्षण बघू ना कुणी निवडून दिलेत. आजही बघायला गेलं ना तर 70 ते 80% वोटिंग होता. आपल्या वोटिंग आपल्या वोटिंगवरती निवडून येतात. हे फक्त इलेक्शन आलं ना की 6 महिन्या आधी बैठका घेतात. केंद्र सरकार येतं राज्य सरकार येतं यांच्या मिली भगत होती आणि मराठा समाजाला परत पुन्हा एकदा गाजर दिलं जातं. म्हणून गाजरांचा आमिषाला बळी पडणं आता आपलं काम राहिलेलं नाहीये. आता कुठंतरी ठोस आणि ठोक पवित्रा घ्या आणि आरक्षण आपल्या हक्काचं आहे. ते काही कुणाच्या बापाचं नाहीये. इतर राज्यांमध्ये बघायला गेलं ना तर त्यांना आरक्षण मिळालेलं आहे. पण आपल्यालाच का नाही मराठा समाजालाच का नाही. आपलंच काय एवढं मोठं दुर्दैव आहे आणि आपणच का बसतोय गप्प. हातामध्ये दांडकी घ्या बायांवर गुन्हे दाखल होत नाही शक्यतो. बायकांनी हातावरती दांडकी घेतली पण सडकायला सुरुवात केली नाही. नेत्यांना
सगळ्यांना तर यांचा बाप पण आपल्याला आरक्षण देईल. म्हणून मी तुम्हाला सांगतोय, माझी एक इच्छा आहे, मी लवकरच आहे ना, मी मरायला घाबरत नाही, अजिबात नाही. मला रडायच कोण नाही ना मागं, आई सोडली तर कोण रडायचंय आपल्या मागं. मी यांची लिस्ट आहे ना ओपन करणार आहे, ज्यांनी ज्यांनी पैसे खाल्ले. असे बरेच आमदार आहेत, असे बरेच खासदार आहेत, असे बरेच मोठमोठे पक्षांचे पक्षश्रेष्ठी आहेत बघा, त्यांनी यांना पैसे दिलेले मराठा समाजाच्या नेत्यांना, म्हणजे या आरक्षणामध्ये जे लांडा घोळतात ना यांना. अरे काही तर इतके नीच आहेत ना, इतके नीच आहेत, कंटिन्यू मीडियाच्या समोर लाली पावडर लावून हा मग असं झालं मग तसं झालं, हे फक्त शायनिंग. अरे यांना घेणं देणंच नाही मोर्चाची, यांना फक्त ना हायलाइट पाहिजे, यांना फक्त शायनिंग पाहिजे, आणि ती शायनिंग करायला फक्त तिथपर्यंत गेले. हे पण रडारवरती आहे. एक दिवस हातात दांडकी घेऊन यांचा पण कार्यक्रम फिक्स आहे. मी इथं यासाठी आलोय की इथे खूप सुंदररित्या नियोजन आहे, इथं अमरण उपोषण आहे, आणि इथं सगळा समाज एक झालेला आहे. इथं म्हाताऱ्या कोताऱ्या बायका आहेत, माझ्या माय माऊली आहेत, माझ्या बंधू भगिनी आहेत, इथं सगळे वडीलधारे आहेत. तुमच्या नियोजनाला चॅलेंज आहे. खरंच तुम्ही चुलबंद आहे तिथं, तुम्ही इथं चुलबंद आहे. तुम्ही जेवायला फक्त घरी जात आहे, स्वतःच्या कष्टाचं खाते, तुम्ही इथं कोणाचं खात पण नाही. असं नाही की इथं इव्हेंट आहे आणि इथं बत्ते लावले, 4-5 आमटी भाताचे गुलाबजाम वगैरे काढले तर कार्यक्रम झाला की जेवणावरून परत येऊन बसतात, असं नाही. तुमच्या घरात शेरडे आहेत, गुरं आहेत, ढोरं आहेत, म्हसाडे आहेत, जनावर आहेत, तुमच्या घरात शेती आहे. तुम्ही सगळं सोडून समाजासाठी इथं बसलेत ना, आपला सॅल्यूट आहे तुम्हाला. म्हणून मला तुम्हाला एकच सांगायचं, मी जास्त बोलत नाही, माझं काही चुकलं असेल तर मला माफ करा. कारण काय तोंडावर ताबाच नाही, बोलायला लागलं की आपण खरं बोलतो, कुणा रुपया घेतलेला नाही. आलोय मी स्वतःच्याच खर्चाने आणि जाणार मी स्वतःच्याच खर्चाने, मी तुम्हाला मी आताच सांगतोय. पण समाजासाठी लढा विद्यार्थी वर्गांनो, आपल्याला गरज आहे की बाबा विद्यार्थी वर्गांनी लढलं पाहिजे. आणि एवढे इथं बसलेत ना, हे जर असे मंत्रालयावरती गेले ना, अशा प्रत्येक गावातून जर 400-500 जर गेले ना, तर मंत्रालय जाम होऊन जाईल. शेवटचं म्हणजे आपल्याकडे मंत्रालयावरती चला, आजपर्यंत बरेच बोलले मंत्रालयावरती आंदोलन, असं काय नाही. कोणी जात नाही, यांना घेणं देणं नाही, हे फक्त हायलाइट करतात, पैसे खातात आणि गप होतात. आपल्याला खरंच मंत्रालयावर जायचंय, आपल्याला खरंच मी नेतृत्व करणार, वेळ आली ना मी नेतृत्व करणार आहे. मंत्रालयावरती मोर्चा काढणार आहे, आणि मंत्रालयावरती असा मोर्चा असा ना की फक्त महिलांना घेऊन जाणार. फक्त ना महिला पाहिजे तिथं आणि पुरुष पाठीमागं पाहिजे. ज्या वेळेस ह्या बायका तिथं मंत्रालयाच्या आहे ना, त्या राऊंड मध्ये जवळ बसतील ना तिथं, त्यावेळेस नेते लोकांची अक्कल बंद होईल. तुमच्याशिवाय पर्याय नाही. तू 3.5 शक्तीपीठाची जननी आहे, तूच महाकाली आहेस, तूच माझी जाऊ आहेस. तू तर मनात आणलं ना, महासाहेब जिजाऊंनी 350 वर्षापूर्वी मनात आणलं होतं. 2 छत्रपती घडवले होते. 350 वर्षापूर्वी 5 पलटी मारल्या होत्या. 120 देशांमध्ये दहशत होते, असे 2 छत्रपती तयार केले. तू जर मनात आणलं ना तर आरक्षण मिळू शकतं बरं का. कारण तुझ्या उदरातून पोट जन्म घेतलेले आम्ही अवलादी आहेत ग. तुझ्या उदरामध्ये आम्ही 9 महिने स्वर्ग बघितलेला आहे, आणि तुझ्या उदराच्या बाहेर येणार आम्ही पुन्हा तो निसर्गरूपी स्वर्ग बघितलेला आहे. तू मनावरती घे, स्त्रीनी जर मनावरती घेतलं ना तर तिने 350 वर्षापूर्वी उदाहरण आपल्या डोळ्याच्या समोर आहे. आता तू मनावरती घे, आपण जाऊ मंत्रालयावरती, वेळ आली तर हातामध्ये ना दांडकी नाही, तिरसुने घ्या, तिरसुने. आपल्याला हे मारायच्याच लायकीचे, हे ना हे झाडूनी मारायच्या लायकीचे, त्याच्यामुळे तू तिरसुनी घे. आपण जाऊ मंत्रालयावरती, आपण वेळ आली तर मी नेतृत्व करेन. मी मागाशी पण म्हणलो माझ्या मागे रडायला कोण नाहीये, त्याच्यामुळे मी नेतृत्व करेन. आणि नेक्स्ट मोर्चा आहे ना, हा सेम पॅटर्न अख्ख्या महाराष्ट्रामध्ये राबवला जाणार, आणि नेक्स्ट मोर्चा आहे ना मंत्रालयावरती असेल. किती दिवस जाऊ द्या, कितीही दिवस जाऊ द्या, वेळ आली तर 5 एकर जमीन रोखून टाकी मावळाची आणि जेवायला घाली सगळ्या लोकांना. पण महिनाभर मंत्रालयावरती बोलत आहे. माझी ईश्वर चरणी, छत्रपतीच्या चरणी आणि या खूप अशा सुंदर सरकारच्या चरणी माझी एकच प्रार्थना आहे की आमचा अंत बघू नका, आम्हाला आरक्षण द्या. 5 वर्ष झाले, 58 मोर्चे निघाले, करोडोनी लोक रस्त्यावरती उतरली, तरी तुम्ही आम्हाला गाजरच दिले. कारण मी मागाशीच म्हणलो की आमचीच लोक फुटलेली. म्हणून ही फुटीर आहेत ना, ही बाजूला करा. आणि तुम्ही जो पॅटर्न राबवलाय ना, हा संपूर्ण महाराष्ट्रामध्ये राबला जाणार, आणि या महाराष्ट्रातून एक नवीन ज्योत पेटणार. या साष्ट पिंपळ गावाची शान आहे. बोलत नाही,
आरक्षण आपल्या हक्काचंच आहे, ते काय कुणाच्या बापाचं नाहीये. त्याच्यामुळं कुणी आपल्याला बोलावं किंवा आपण कुणाला बोलावं हे ग्राह्य धरलं जाणार नाही, रास्त होणार नाही. त्याच्यामुळे आपल्याला लवकरच आरक्षण मिळू ही छत्रपतींच्या चरणी माझी नम्र विनंती आहे. आणि सरकारच्या पण पुढे नम्र विनंती आहे. खूप चांगला पॅटर्न राबवला जातो इथं. ही ज्योत संपूर्ण महाराष्ट्रामध्ये पेटो आणि मी पेटवायचा पूर्णपणे प्रयत्न करेन. लवकरच वेळ येणार आणि आपण सगळे मंत्रालयावरती जाऊ. आरक्षण हे आपल्याला भेटणार. काय चुकीचं बोललं असेल तर माफ करा. बस, जय शिवराय. धन्यवाद.